नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. लॉकडाऊनमुळं संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था बिघडलेली आहे. विशेषतः शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान सहन करावं लागते. बाजारपेठा बंद असल्यामुळं फुल शेती बंद आहे. फुलांची शेती कोट्यवधी रुपये खर्च करून फुलं शेतात फेकून द्यावी लागत आहेत. अंजीर, पेरू, पपई, कलिंगड, मेन पुणे मुंबईचं मार्केट बंद असल्यामुळं शेतकऱ्याला फार मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे. सरकारनंच दुधाचे भाव कमी केलेत आणि दूध वितरणाची साखळी तुटलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं ग्रामीण भागातलं दूध ग्रामीण भागातच राहते. पुणे मुंबईत विक्रीची जी साखळी आहे ती तुटलेली आहे. अशा परिस्थितीत आपला एक पुरंदरचा युवक पांगरगावचे आणि की ज्यांनी उच्च शिक्षण घेतले, उच्च पदवी धारण घेतलेली आहे, त्यांच्या मिसेसही उच्च शिक्षण पदवी धारण केलेलं आहे, यांनी पांगाऱ्यामध्ये गिर गाईचा गोठा तयार केलेला आहे. परंतु या व्यवसायाला किती संकट येतात, किती संकटांना सामोरं द्यावं लागतं. बाजारपेठेत या धंद्याची सध्या काय अवस्था आहे, किती नुकसान सहन केल्यानंतर हा व्यवसाय आज कोणत्या स्टेजला आहे, याची आपण प्रत्यक्ष माहिती या तरुणांकडून घेणार आहोत. नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार साहेब. पहिल्या प्रथम मी पुरंदर न्यूजचं या ठिकाणी आभार मानू इच्छितो, ज्यांनी मला ही माझ्या तालुक्यामध्ये मला ही जी संधी दिली पुरंदर न्यूजने, की आज मी माझ्या तालुक्याला या ठिकाणी रिप्रेझेंट करून या देशी गोवंशाच्या संदर्भात काही गोष्टी सांगण्यात, त्याबद्दल मी पहिल्या प्रथम त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. माझं नाव प्रशांत उत्तमराव काकडे. माझं शिक्षण BE प्रिंटिंग अँड ग्राफिक्स कम्युनिकेशन 2007 बॅचचे पासआउट आहे. मी वेगवेगळ्या कंपन्यामध्ये वेगवेगळ्या जॉबवरती मी काम केलेलं आहे. असिस्टंट मॅनेजर पदांवरती. सध्या मी एका अमेरिकन बेस्ड कंपनीत मॅनेजर म्हणून हडपसरला राहिला आहे आणि तिथे खराडीला जॉब काम करतो. आणि पांगारे हे माझं गाव आहे. तुमचे मिसेस काय शिकले? माझ्या मिसेसचं शिक्षण MSc केमिस्ट्री आहे, MSc BEd केमिस्ट्री. माझा भाऊ US MS करून तो तिकडे स्थिर झालेला आहे. वडील माझे प्राध्यापक होते रयत शिक्षण संस्थेमध्ये आणि माझंही इंजिनिअरिंगचं शिक्षण झालेलं आहे. इतकं वेल सेट तुम्ही फॅमिली असतानाही हे गिरगाईचा गोठा करण्याचं धाडस कसं केलं? शेती ह्या विषयाविषयी लहानपणापासून आकर्षण होतं, आवडही होतं. परंतु यामध्ये पडायला कारण 2014 सालीची घटना, म्हणजे माझ्या मुलाच्या जन्माच्या आधीपासून मला एक देशी गाईचं दूध मला मिसेसला द्यायचं होतं आणि त्या माध्यमातून मग ती गाईकडे आकर्षित झालं पुन्हा एकदा, देशी गाईकडे. मग वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ पाहण्यात आले. साधारण म्हणजे बच्चेसाहेब देशमुख असतील, माजिद पठाण असतील किंवा जनार्दन चव्हाण असतील, मोठमोठे जे देशी गोवंशाचं काम करणारी लोकं होती. कनेरी मठाचा सारखा प्रोजेक्ट असेल, काडसिद्धेश्वर स्वामींचा. आणि मग त्याच्यातून माहिती घेत मग माझ्या डोक्यात आलं की आपण ह्या विषयाकडे वळालं पाहिजे. हा एक युनिक वेगळा विषय आहे की देशी गाईचा, तर त्याच्यात आपण काम केलं पाहिजे. आता प्रत्यक्ष आपल्याकडे गाई किती आहे, दररोज दूध किती निघतं आणि हा प्रवास फायद्याचा आहे का? माझ्याकडे आत्ताच्या घडीला म्हणजे सुरुवात केली होती अगदी 2 ते 4 गायींपासून. आज माझ्याकडे ही संख्या लहान आणि मोठी मिळून 45 ते 48 लहान मोठ्या गायी आहेत. आणि माझं रोजचं दुधाचं संकलन हे कमीत कमी 50 लिटर आणि मॅक्सिमम 70 लिटरपर्यंत दर वर्षाला व्हॅरी होत असतं. आता खरं सांगायचं म्हणजे हा विषय प्रॉफिटेबल आहे किंवा नाही, ह्याच्या 2 बाजू आहेत. एकीकडे एका अनुषंगाने पाहिलं तर हा व्यवसाय अतिशय तोट्याचा आहे आणि जर एका दृष्टीने जर पाहिलं तर तो अतिशय प्रॉफिटेबल आहे. तर सुरुवातीला मी प्रॉफिटची बाजू सांगतो, कारण सगळ्यांना प्रॉफिट ऐकायला बरं वाटतं ना. आज लॉकडाऊनच्या काळात आज शेतकऱ्यांच्या दुधाचा दर 20, 19, 18, 22 रुपये आलेला आहे. परंतु अभिमानाने सांगायला मला या ठिकाणी अभिमान वाटतो सांगायला की बळीराजा गिरगाई फार्मवरचं जे दूध आहे ते आजही एकही रुपया कमी न होता 80 रुपये ते 130 रुपये लिटरपर्यंत माझं दूध मार्केटमध्ये जात आहे. आणि सुदैवाने मला या
आत्ताच्या लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारचा तोटा का नाही झाला, कारण माझ्या दुधाचा रेट हा मी स्वतः ठरवलेला आहे. आता खरं सांगायचं तर हा प्रवास 2014ला सुरू झाला, गोठा बांधला, आज 2020 आहे. ह्या 6 वर्षामध्ये सुरुवातीच्या 3-3.5 वर्षाचा जो कालखंड होता हा प्रचंड सुरुवातीला आनंदाचा होता, एक जोमाचा होता, पण नंतर हळूहळू थोडंसं त्रास, अडचणी, संकट, आर्थिक, मानसिक, शारीरिक प्रचंड दिले. याच्यामध्ये सुरुवातीला मला खरं सांगायला काहीच मला वाटणार नाही, कारण बऱ्याच वेळा चॅनलवरती खोटी माहिती प्रचारित केली जाते, म्हणजे आमच्यासारख्याच गोपालकांकडून. तर याच्यामध्ये सुरुवातीला मला 16-17 लाख रुपयाचा तोटा पहिल्या 3-3.5 वर्षात झाला. पण सुदैवाने माझी नोकरी चालू होती, माझ्या साहेब लोकांनी सहकार्य केलं, शनिवार रविवार सुट्टी होती, म्हणून मला तो टिकवता आला. आणि प्लस गावातल्या अनेक मित्रांचं, माझ्या आप्तेष्टांचं, नातेवाईकांचं, चुलत्यांचं सहकार्य लाभलं, त्याच्यामुळं गोठा टिकला. आणि मागच्या 1.5-2 वर्षापासून हा गोठा खऱ्या रूपाने प्रॉफिटच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही चुका टाळल्या असत्या तर माझा व्यवसाय 5-6 महिन्यातच प्रॉफिटमध्ये आला असता, पण काही चुका झाल्यामुळे मॅनेजमेंट थोडंसं फसलं. गाईंमधली फसवणूक असेल, दुधाचं मार्केटिंग विषय असेल किंवा लेबरच्या अडचणी असतील, याच्यामुळे तोट्याचा झाला. आजच्या मितीला माझं जवळपास 60-70 लिटर दूध जाऊन महिन्याला एक साधारण 1,30,000 ते 1,40,000 रुपये माझं बिल होतं अवघ्या 60-70 लिटर दुधाचं. आणि खर्च वजा जाता मला महिन्याला 40,000 ते 50,000च्या आसपास शिल्लक राहतात जुलै ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत. उन्हाळ्याच्या काळामध्ये बराचसा हिरवा चारा किंवा कडबा, ओला चारा विकत घ्यावा लागतो, त्यामुळे हे प्रॉफिटचं प्रमाण 15-20 हजारापर्यंत येत असतं. आता पुरंदरमध्ये असे प्रयोग कोणी केलेत आणि कोण सक्सेसफुल आहे? मॉडेल कोणाचं यशस्वी झालेलं आहे? आता याच्यामध्ये कोणाचं यशस्वी झालं किंवा कोणाचं अयशस्वी झालं हे सांगण्यापेक्षा मला माझे जवळचे मित्र म्हणा, ज्यांच्याकडून मी प्रेरणा घेतली, काही गोष्टी शिकलो, असे पवारवाडीचे आपले आमचे देसाई, राहुल देसाई साहेब, त्यांचा एक फार मोठा फार्म आहे आपल्या इथे. प्लस एक बाबा शिंदेंनी पिंगोरीमध्ये चांगला स्तुत्य उपक्रम केला होता. त्याच्यानंतर आपल्या सासवडच्या जगताप पाहुण्यांनी केला होता. सुप्याला एक खैरे साहेबांनी केला होता. एक दिघे म्हणून आहेत, कन्हैया दिघे, सुप्याला आपल्या पुरंदर किल्ल्याच्या, त्या ठिकाणी केलेला. अशा बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. कमी अधिक प्रमाणात काही अडचणींमुळं काहींचे व्यवसाय थोडेसे कमी झाले किंवा माघार घ्यावी लागली, व काहींचे थोडा अंशतः बंद पडले, काहींचे चालू आहेत. आता गीर गाईचं दूध चांगलं का आणि त्याला जास्त भाव का? नेमकं काय सायन्स काय सांग? ओके. याच्यामध्ये आपल्याकडे जी जुनी धारणा आहे, म्हणजे गाईच्या दुधाला जर साई जास्त आली तर ते दूध चांगलं, साई जर नाही आली तर ते दूध चांगलं नाही, हा जो आपल्याकडे ढोबळमानाने जो दूध खरेदी विक्रीच्या माध्यमातून आलेला समज आहे, तो सगळ्यात मोठा हानिकारक आपल्या या धंद्याला होता. पण देशी गाईचं दूध खूप चांगलं आहे असं फार पूर्वीपासून, अगदी चरक, सुश्रुत, वाघभडापासून आपण 3-4 हजार वर्षापासून ऐकतोय. पण याच्यामध्ये देशी गाईच्या दुधामध्ये असलेले घटक नक्की काय आहेत याची तांत्रिक वैज्ञानिक माहिती आपल्यापर्यंत नसते, आणि त्याच्यामुळं त्याचं महत्त्व कळत नाही. आता थोडक्यात सांगायचं झालं तर गाई वेल्यानंतर जे पहिला चीक तयार होतो त्याला इंग्लिशमध्ये कोलेस्ट्रॉम म्हणतात. त्या कोलेस्ट्रॉमपासून वड्या, टॅब्लेट्स बनवल्या जातात फॉरेन कंट्रीजमध्ये, आणि ते ॲथलेटिक्स, ऑलिम्पिक्सला पळणारे खेळाडू खातात. आम्हाला ते माहीत नाही. पण त्याच्यात असं काय आहे की ते जर खाल्लं तर आपल्या बॉडीची इम्युनिटी पॉवर ही 200% होते. पुढचे 3-4-6 महिने आपली बॉडी इतकी स्ट्रॉंग होते की आपल्याला छोटे मोठे जे संसर्गजन्य आजार असतात ते होत नाही. म्हणून आपण म्हणतो गाईचं पहिलं चीक आपण खाल्ला पाहिजे. गाईचं दूध, गाईच्या दुधामध्ये, देशी गाईच्या दुधामध्ये, आणि शक्यतो ती गाई जर चरणारी असेल डोंगरामध्ये, रानामध्ये, तिला वशीण जर असेल तर त्या गाईचा दुधा म्हणजे कॉन्ज्युगेटेड लिनोनिक ॲसिड, CLA ज्याला म्हणतो, हे अँटी कॅन्सरस म्हणून काम करतं, आणि यामुळे कॅन्सर होण्याची, स्किन रिलेटेड कॅन्सर होण्याची शक्यता फार कमी असते. हे देशी गाईचं फार मोठं आजच्या काळात कॅन्सरच्या पेशंटसाठी वरदान आहे. प्लस या गाईच्या दुधामुळे इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते, लहान मुलांच्या ब्रेनची डेव्हलपमेंट चांगली होते. या गाईच्या दुधामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन डी असतं, त्याच्यामुळे डोळे असतील, हाडांची मजबूती असेल, याच्यासाठी हे अतिशय फायदेशीर असतं. ॲम्युनो ॲसिड्स याच्यामध्ये असतात, म्हणजे जर तुम्हाला डायबिटीज झाला असेल तर हे दूध घेतलं जातं. किंवा ज्या लहान बाळाला आईचं दूध कमी असेल तर देशी, काऊज मिल्क इज इक्वल टू मदर्स मिल्क, आईचं दूध हेच बाळाचं दूध आहे असं समजलं जातं किंवा विज्ञानात म्हटलं जातं, कारण आईच्या दुधाची फॅट आणि गाईच्या दुधाची फॅट ही सारखी असते. असे अनेक वैज्ञानिक फायदे आहेत देशी गाईच्या दुधाचे. कुणाला ॲसिडिटी असेल किंवा पित्त, वात, कफाचा त्रास असेल, याच्यामध्ये देशी गाईचं दूध, गोमूत्र आणि त्याचे पदार्थ हे खूप फायदेशीर आहेत आपल्या शरीराला. आणि येणाऱ्या काळात बऱ्याच सर्व लोकांनी आपली भावी पिढी, मुलं चांगली घडवायची असतील तर मी त्यांकडे सांगेन देशी गाईचं दूध घरामध्ये पिण्यात यावं, त्याचा वापर व्हावा, आणि याच माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला, नवीन युवकांना याच्यामध्ये प्रोत्साहन आणि उत्तेजना मिळेल.
आता गिर गाईचं शेण आणि बाकीच्या शेणात काय फरक आहे? आता आपल्याकडे म्हटलं जातं देशी गाईचं शेण खूप छान असतं आणि जर्सी गाईच्या शेणाला वास येतो. आज ते विक्रीला जरी गेलं, साधं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या गोठ्यावरचं शेण हे इतर शेणापेक्षा 1000-1500 रुपये जास्त किमतीने ट्रॉली जाते. याचं वैज्ञानिक कारण असं असतं, एक तर देशी गाईचे शेणाचे पोटामध्ये जे कप्पे असतात ते जर्सी गाईपेक्षा जास्त असतात, त्याच्यामुळे तिचा चारा किंवा रवण करायची कॅपॅसिटी फार जास्त असते आणि जर्सी गाई ही सतत खात राहते. आपली गाई ही 16 तास बसते, 8 तास खाते. या 16 तासात जे चाऱ्याचं चर्वण होतं आणि त्याच्यानंतर जे ऑइल फॉर्ममध्ये कॉईल फॉर्ममध्ये जो तेलकट पदार्थ तयार होतो, ते जे शेण असतं ते गाईची हेल्थ दर्शवतं आणि चांगल्या प्रकारचे बॅक्टेरिया, थोडक्यात म्हणजे 1 ग्रॅम शेणामध्ये देशी गाईच्या 3 कोटी बॅक्टेरिया असतात आणि तेच जर्सी गाईच्या शेणामध्ये 30 लाख असतात. मग त्या 30 लाख जीवाणू बॅक्टेरिया असलेल्या शेणापासून जीवामृत बनवून त्याचे रिझल्ट कसे येतील किंवा देशी गाईच्या शेणापासून जीवामृत बनवून रिझल्ट कसे येतील हे मी न सांगितलेलं बरं. तसंच देशी गाईच्या गोमूत्रामध्ये बऱ्यापैकी 18 मायक्रोन्यूट्रियन्स असतात की जे जमिनीनंतर फक्त देशी गाईच्या गोमूत्रात आढळतात, इतरत्र जगात कुठे आढळत नाही. साधा स्किन कॅन्सरसारखा स्किनचा प्रकार असेल, स्किनचा आपला खरूज नाईटे अशा गोष्टी येतात. बऱ्यापैकी हे सल्फर डिफिशियन्सीमुळे होतात आणि निसर्गात सल्फर असा कुठेही अवेलेबल नसतो, तो फक्त गोमूत्रामध्ये आहे. मग जर अशा पद्धतीचं 20-30 मिली गोमूत्र जर शरीरात घेण्यात आलं तर शारीरिक जे आपल्याला आजार आहेत स्किनचे ते सुद्धा आपल्याला याच्यामधून कमी करता येतात. आणि अजून एक गुड न्यूज मी या काळात सांगेल, कारण लॉकडाऊनमध्ये दारूची दुकानं उघडल्यानंतर दारूवाल्यांना सगळ्यात मोठा आनंद झालेला आहे, कारण 1.5-2 महिने ते फार टेन्शनमध्ये होते. तर त्यांना माझी एक विनंती माझ्या बांधवांना किंवा अशी राहील की दारू पिऊ नका म्हटल्यानंतर कुणी पेत नाही, ऐकत नाही पेता. तुम्ही आवर्जून प्या. माझं उलट म्हणणं राहील प्या, अजिबात कमी करू नका. त्यांच्या घरच्यांनी बी त्यांना विनंती करा, अजिबात म्हणू नका पिऊ नका. पण त्यांना एक रिक्वेस्ट करा किंवा मी करतो, रोज जर तुम्ही गोमूत्र पिलं थोडं थोडं सकाळच्या वेळी गाईचं पकडलेलं, इतर वेळेचं नको, ती गाई शक्यतो गाभण नको किंवा वेळ, तर त्या गोमूत्रामुळे तुमचं जे लिव्हर डॅमेज होतं आहे, खराब होते, आतली आतडी जी खराब होत आहेत ना ती खराब होणार नाही. शरीरातली इम्प्युरिटी विषारी द्रव्य बाहेर निघून जाईल आणि शरीर तुमचं आतून चांगलं राहील. म्हणजे अजून तुम्हाला डबल फायदा सांगतो, तुम्ही दीर्घकाळ दारू प्याल, दीर्घकाळ जगाल आणि तुमच्या फॅमिलीला, मुलाबाळांना उपस्थित राहाल आणि जरा हेल्दी मरण येईल हळूहळू टप्प्याटप्प्याने. जे दीर्घ दारू पितात त्यांनी ते गोमूत्र प्यावं अशी माझी विनंती आहे. आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे, म्हणजे मी प्रशांत काकडे सांगतोय म्हणून नाही. NDRIला जाऊन पहा किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सला जाऊन तुम्ही चेक करा किंवा आपल्या देशाच्या ज्या काही मोठमोठ्या संस्था आहेत केमिकलच्या, तिथे जाऊन त्या गोमूत्राचं महत्त्व हे सिद्ध झालेलं आहे, पुराणात आहे, पुस्तकात आहे. आणि म्हणून मी सांगेल की ते दारू पिणाऱ्यांनी हात जोडून विनंती करतो, थांबू नका. कारण ते तुम्हाला शक्य होणार नसेल तर गोमूत्र मात्र रोज जर पिलं तुम्ही तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. तसेच अजून एक महत्त्व सांगतो, गाईचा विषय निघाला आपला हा म्हणून महत्त्वाचा, ज्याला BP चा त्रास आहे, ज्याला BP हाय होतो आहे, राग येतो, चिडचिडपणा येतो, अशा मंडळींनी घरात गाई असेल, गोठ्यात असेल किंवा शेजारी असेल, तिच्या शेजाऱ्याहून 10-15 मिनटं जर बसला तरी तुमचा BP हा नॉर्मल होतो. हे मी स्वतः सांगत नाही, हे सुद्धा विज्ञान सायन्स सांगतं. कारण गाईच्या शरीराभोवती जवळपास 14 मीटरचा तिचा स्वतःचा ऑरा असतो, म्हणजे एक आभा असतं, एक फील्ड असतं ज्याला आपण मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो, अशा टाईपचं, की ज्याच्यामुळं आपण गेल्यानंतर आपले जे हार्टचे वेव्ज आहेत किंवा पंपिंग आहे एकदम नॉर्मल लेवलला येतं आणि माणूस शांत. म्हणून आपण बघा म्हणतो गोठ्यात आलं की बरं वाटतं, गाई बघितली की बरं वाटतं. हे बरं वाटतं म्हणजे काय असतं की आपलं जे ब्रीदिंग आहे किंवा आपलं जे हार्ट बीट्स आहेत ते नॉर्मल येतात आणि माणूस शांत होतं. हे त्याच्या फक्त सायंटिफिक रिझन, हे करून बघायला हरकत नाही. आता तुम्ही उच्च शिक्षित आहात, तरुणांनी आता कर्ज काढून गिर गाईचा गोठा केला तर तो परवडेल का? म्हणजे ही जी सिस्टीम आहे, आता तुमच्याकडं इकॉनॉमिक सपोर्ट होता, तुमच्या भावाचा सपोर्ट होता, मिसेसचा सपोर्ट होता, शारीरिक मानसिक अनेक त्रासातून तुम्ही गेलेलात. नवीन तरुण पिढीला तुम्ही हे सांगू शकता का की हा व्यवसाय म्हणून तुम्हाला फायद्यात येईल? खरंच सांगायचं म्हणजे नवीन तरुण पिढीला आता येणाऱ्या काळात नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांना नोकऱ्यांची आज भीती. आज माझ्या कंपनीने बऱ्याच कामगारांना कमी करण्यात येत, उद्या माझाही नंबर लागू शकतो. आणि इंजिनिअरिंगची काय अवस्था झाली हे मी न सांगितलेलंच बरं राहील. डॉक्टरकीची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला माहीत आहे. परंतु मग आपल्या लोकांनी येणाऱ्या काळामध्ये एवढ्या पॉप्युलेशनला लागणार, आज लॉकडाऊनच्या काळात 2च गोष्टी चालू आहेत अत्यावश्यक सेवेमध्ये, भाजीपाला आणि खाद्यपदार्थ म्हणजे दूध, एक या गोष्टी. मग हाच आपल्याला फार मोठी सुवर्ण संधी शोधून फक्त एकच विनंती राहील,
ज्यांच्या घरी एक मुलगा एक मुलगी देतानाही विचार करा आणि पोराला सून करतानाही विचार करा. कारण पोराला सून कसली गावाकडची चालते आणि पोरगी द्यायची म्हणली की शेतकऱ्याला नको, ही मानसिकता कमी करा. फक्त तो मुलगा स्वयंपूर्ण हवा स्वतःच्या ह्याच्या. आता हा व्यवसाय करावा का करू नये? आजपर्यंत शेतकऱ्यांना तुमची आफ्रिकन बोरशिळे असेल, इमू पालन असेल, त्याची अंडी असतील किंवा कडकनाथ कोंबड्या असतील किंवा आत्ता आलेलं गीर गाईचं एक 4-5 वर्षातले असे अनेक व्यवसाय शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा फसवण्यासाठी किंवा त्यांचा फायदा घेण्यासाठी येतात. शेतकरी किंवा तरुण वर्ग ह्या दूध व्यवसायामध्ये पैसे जगाच्या अंतापर्यंत हा व्यवसाय राहणार आहे. याच्यामध्ये पैसे अडकून पडत नाहीत शक्यतो. भांडवल लवकर रिकवर होतं म्हणून शेतकरी याकडे पूरक व्यवसाय म्हणून पाहतो. पण तरुणांनी याच्याकडे पूर्णवेळ व्यवसाय जर पाहिला तर हा नक्कीच प्रॉफिटेबल आहे. आणि आता तो कसा आहे मी तुम्हाला सांगेन. जर या मुलांनी आज आपल्या डेअरीचा रेट जो आहे 20 रुपये, 22 रुपये, 25 रुपये ह्या सहकारी संस्था ठरवतात किंवा दूध संघ ठरवतात किंवा गव्हर्नमेंट ठरवतं आणि आपल्याला त्या रेटने ते घालावं लागतं. फॅट जर्सी गाईची फॅट ही कधी जास्त लागत नाही. तुम्ही जर्सी गाईचा करा, देशी गाईचा करा किंवा म्हशीचा करा, परंतु तुमचं दूध हे तुम्हाला तुमच्या रेटने विकता आलं पाहिजे. जर 45, 48, 50 रुपयेचं जर जर्सी गाईच्या दुधाला असेल, देशी गाईचं दूध माझ्यासारखे अनेक लोक 80, 100, 130 रुपयांनी विकत असतील, तर तुम्ही स्वतःचं मार्केटिंग जर करता आलं तर याच्यात नक्कीच यशस्वी व्हाल. आता राहिला मुद्दा भांडवलाचा. आज माझ्याकडे भांडवल होतं. परमेश्वराच्या कृपेने, आईवडिलांच्या आशीर्वादाने तशी आर्थिक चणचण फार मला जाणवली नाही. नंतरच्या काळात अडचणी आल्या, परंतु ज्यांच्याकडे भांडवलच नाही अशांनी काय करायचं, त्यांच्यासाठी एक सल्ला असा राहील, सुरुवातीच्या काळामध्ये 1 किंवा 2 गाईच्या माध्यमातून तुम्ही सुरुवात करावी. दूध विक्रीचं नियोजन करता आलं पाहिजे किंवा तुम्ही छोटे छोटे 2-3 मित्रांचे ग्रुप करा, 2-2, 4-4 गाईंचं संकलन करा आणि त्याच्या माध्यमातून ते दूध सुदैव आणि पुरंदर तालुक्यानेच का करा हा माझा आग्रह अशासाठी राहील. आपल्याला सगळ्यात म्हणजे सुरतची बाजारपेठ शिवाजी महाराजांना गुजरातला जायला लागलं लुटायला, आपल्याला ही सुरतची बाजारपेठ आपल्यापासून 25-30 किलोमीटर अंतरावरती हा सगळ्यात मोठा. पंढरपूरवाला माणूस 200 रुपयांनी दूध जर विकायचं म्हणलं तरी त्याला परवडणार नाही. कोल्हापूर सांगलीचा माणूस एवढ्याला मानून विकू शकत नाही. फलटणचा माणूस एवढ्याला मानून विकू शकत नाही. धुळे जळगावचा माणूस आणून विकू शकत नाही. आपल्याला लाभलेलं पुणे आणि येणाऱ्या काळात आपल्या सासवडचं विमानतळाचं जर स्वप्न पूर्ण झालं राजकीय लोकांच्या माध्यमातून लवकरात लवकर, तर आपल्याला फार मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. तर तरुणांना माझी एकच विनंती राहील की दुधाचा रेट आपण स्वतः ठरवा. आपण स्वतः नव्या नोकरीच्या 10-12 हजार रुपयाच्या मागे न लागता स्वतःचा दूध व्यवसाय अतिशय एक ब्रँड म्हणून सेट करा. म्हणजे त्याचं नाव असेल, लोगो असेल, ते लायसन असेल, फार किरकोळ खर्च येतो, फार मोठं करावं लागत नाही. त्याच्यासाठी मी कायम अवेलेबल आहे आपल्या तालुक्यात. कोणाला काही माहिती लागली, जेवढं नॉलेज माझ्याजवळ आहे तेवढं मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. तर थोडंसं माझं सांगणं राहील की हा व्यवसाय करायला हरकत नाही, पण ह्या अटी आहेत की छोट्या प्रमाणाने सुरू करा, मार्केटिंग स्वतः करा आणि स्वतः कष्ट मेहनत घेतली तर अवघड जाणार नाही. आणि याला वेगवेगळ्या पतसंस्था आहेत, बँका आहेत, शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत. शासनाची स्कीम होती मध्यंतरी, आता यावर्षी आहे का नाही माहीत नाही. एक गाई सेंद्रिय शेतीला 75,000चं पॅकेज होतं शासनाचं, गव्हर्नमेंटचं. त्याच्यामध्ये गाई होती, जीवामृताचे डबे होते, खतं होती, चारा पिकं होती. त्यामुळे शासनही मदत करत आहे. आपणही थोडंसं पुढं आणि डेअरिंग करायला हरकत नाही. तुमचं काय ब्रँड आहे दुधाचं? माझ्या दुधाचं नाव आहे अमृत A2 आणि माझ्या फार्मचं नाव आहे बळीराजा गीर देशी काऊ फार्म म्हणून माझ्या फार्मचं नाव आहे. आणि अमृत या नावाखाली आपल्या दुधाची विक्री होते. या ठिकाणी म्हणजे हा जो साहेबांनी जगताप साहेबांनी पुरंदर न्यूजच्या माध्यमातून मला इथं जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, या ठिकाणी मी हे बोलण्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण आवर्जून या ठिकाणी काही गोष्टींचा मला जाता जाता उल्लेख करणं गरजेचं आहे. हे जी काही मी केलं, छोट्या मोठ्या प्रमाणात निर्माण करायचा प्रयत्न केला माझा स्वतःचा ब्रँड फार्म देशी गाईच्या संदर्भात, तर याच्यामध्ये मला वैयक्तिक अनेक लोकांचं सहकार्य लाभलं. याच्यामध्ये अनेक लोकांची नावं घेण्याचा मी प्रयत्न करेन, काहींची राहिली तर मला माफ करा. याच्यामध्ये विशेष करून माझ्या फार्मवरचे जे माझे लेबर्स आहेत, विजय यादव असतील, एक अनिकेत अवताडे म्हणून आमच्या मित्रांचे भाचे आहेत, माझा तोही चांगला मित्र आहे, तो असेल, किंवा विकास काकडे असतील, विजय काकडे असतील, अजित काकडे असेल, किंवा आमचा नाण्या म्हणून असेल, म्हणजे अशी बरीच लोक आहेत, यांनी मला सहकार्य केलं. सासवडचे काही आमची दाजी पाहुणे मंडळी असतील, एक सुनील तांगडे म्हणून आहेत, परिंच्याचे संजय दुधाळ असतील, अशा अनेक लोकांनी मला माझ्या संकटसमयी ठिकठिकाणी सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे हा माझा फार्म या ठिकाणी आज उभा राहू शकला. तर याबद्दल मी माझ्या गावातील माझ्या सर्व मित्रपरिवाराचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांचं सहकार्य असंच माझ्या पाठीमागे राहावं ही मी त्यांना विनंती करतो आणि धन्यवाद. थँक्यू.